दुचाकींचं शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्याची लोकसंख्या जितकी वाढते आहे तितक्याच प्रमाणात शहरातील वाहनांची संख्याही वाढते आहे। पुण्यातील वाहनांची संख्या पुणेकरांच्या संख्येइतकीच असल्याचं उघड झालंय। पुणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या सद्यस्थिती अहवालातून हे वास्तव समोर आलंय। जनगणनेनुसार पुण्याची लोकसंख्या 31 लाखांवर आहे, तर अहवालातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार पुण्यातील वाहनांच्या संख्येनेही 31 लाखांचा टप्पा ओलांडलाय। पुण्यातील वाहनांमध्ये दरवर्षी सरासरी 2 लाख वाहनांची भर पडते आहे। या अहवालानुसार सन 2013-14 मध्ये पुण्यामध्ये 26,66,488 वाहनांची नोंद झाली होती। ही संख्या 2014-15 मध्ये 28,70,281 एवढी झाली। यंदा तर वाहनांच्या संख्येनं 31 लाखांचा टप्पा पार केला आहे। यात दुचाकींची संख्या सर्वाधिक असून त्यापाठोपाठ चारचाकी गाड्यांची संख्या झपाट्यानं वाढते आहे। ही संख्या वाढल्यानं पुणे शहरात वायू प्रदूषणाबरोबरच वाहतूक कोंडीही वाढत चालली आहे। प्रदूषण कमी करण्यासाठी आणि वाहनाचे वर्दळ कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीवर भर देणं हा सर्वात मोठा उपाय आहे। आणि यामध्ये आम्ही BRT चे जे 2 रूट्स सुरू केले त्याबरोबर इतर रूट्स पण सुरू करणार आहोत। तसेच PMPMLच्या बसेससाठी आम्ही CNGच्या जास्तीत जास्त बसेस घ्यायचा प्रयत्न करतो आहोत। त्याबरोबरच 3 चाकी ऑटो रिक्षांना CNGचे अनुदान आम्ही देत आहोत। याचबरोबर प्रस्तावित मेट्रो प्रकल्प आहे ज्याद्वारे जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा लोक वापर करतील। एकीकडे कमकुवत PMP बस सेवा आणि दुसऱ्या बाजूला लाल फितीत अडकलेली मेट्रो, यामुळे पुणेकरांकडून सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर कमी केला जातोय। परिणामी पुण्यातल्या रस्त्यांवर चारचाकी गाड्यांची संख्या वाढते आहे। त्यामुळेच पुण्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या सोडवायची असल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याशिवाय पर्याय नाही। अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।